तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित भोसले आपल्या चॅनलवर स्वागत करतो आहे. आणि मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पिंपळास कोट भिवंडी येथे. आणि आजच्या सफरीत माझ्यासोबत माझे मोठे बंधू आहेत अमित. तर चला, आम्ही आता येऊन पोचलेलो आहे. हे इथं वरच्याच टेकडीवर पिंपळास तो कोट आहे. इकडून लक्षात ठेवा मित्रांनो, इथं वाटतं एक मंदिर आहे छोटंसं. आणि या मार्गे आपल्याला वरती इथे जायचं आहे. एक छोट्याशा टेकडीवर हा कोट उभा आहे. तर मित्रांनो, आपण फायनल येऊन पोचलेलो आहे पिंपळास कोट येथे. लगेचच एक छोटीशी टेकडी आहे. ती टेकडी थोडंसं 1-2 मिनटं चाललं की आपण येऊन पोचतो. हा आजूबाजूचा परिसर आहे. एक छोटीशी टेकडीवर वृक्षराजींनी संपन्न असा हा परिसर आहे. इथं एक माहिती त्या किल्ल्याबद्दलची दिलेली आहे की 16व्या शतकात पोर्तुगीजांनी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटाचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठ्या कोटांना आवश्यक ती रसद पुरवणे असा होता. इसवी सन 1737मध्ये मराठ्यांच्या वसई मोहिमेच्या पूर्वार्धात हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजांच्या या भागातून कायमचे उच्चाटन झाले. सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्त्व आपल्याला इतिहास काळात पाहायला मिळत होतंच. साष्टी परिसरात 16व्या शतकात बांधलेल्या पोर्तुगीजांनी व्यापार व चाचे या लोकांपासून संरक्षण व्हावे यासाठी या उल्हास नदीच्या आणि वसईच्या खाडीपर्यंतचे लहान मोठे असे छोटे छोटे किल्ले बांधले होते. त्यापैकीचाच आज हा तुम्ही या व्हिडिओत बघत असाल जो नामशेष होत आहे, असाच हा एक या पिंपळास गावाच्या भोवती असलेला हा पिंपळास कोट आहे. आणि हाच किल्ला नंतर पुढे 1739मध्ये नरवीर चिमाजी अप्पा यांनी वसई मोहीम त्यांनी जेव्हा काढलेली आणि त्या दरम्यान त्यांनी हा प्रांत जो इकडचा हा प्रदेश होता तो त्यांनी स्वराज्याला जोडलेला होता. अशा माहितीचा हा फलक आहे जो तुम्हाला या कोटाच्या बाजूलाच लावलेला दिसतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो आहे. तत्पूर्वी आपण इथं शूज काढून घेऊया. इथं अशी पूर्ण महिरपी वर्तुळाकार अर्धवर्तुळाकार छत होतं. त्याचं इथं आपल्याला खुणा इथं दिसत आहेत पडक्या स्वरूपात. आणि इथंसुद्धा दुमजली बांधकाम होतं. याच्या एकाच्या वरती हा आहे तळमजला, त्याच्यावरती दुहेरी असं एक बांधकाम कधी काळी इथं अस्तित्वात होतं. याच्या खुणा इथं तर आपल्याला खोबण्यांच्या स्वरूपातही त्या खुणा इथं दिसतात. याच्या संपूर्ण इथं या मध्यभागी इथं आपल्याला इथे एक तसेच डाव्या उजव्या बाजूला देवड्या दिसून येत आहेत. इथं आपल्याला स्थानिकांचे काही ग्रामदैवत पूजल्या जाणार आहे. तसेच शिवाजी महाराजांचं एक अर्धमूर्ती दिसून येते. इथे किल्ले पिंपळास असा फलक दिसतोय ज्याच्यावर किल्ले पिंपळाचं नाव हे केलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आता थोडं मागच्या दिशेला चाललो आहे आम्ही या कोटाच्या. तिथे काय ते पण आपण जाणून घेऊया आणि मलाही तुम्हाला ते प्रत्यक्ष दाखवण्याची संधी इथून मिळेल. या कोटाची मागची बाजू आहे.
गल्लीतून आलास ना तू. हे पहा मित्रांनो, इथून एक दार आहे. हा किल्ल्याचा तो आतील भाग कोटाच्या. संपूर्ण झाडांनी असा आच्छादित आहे या किल्ल्याचा, या कोटाचा हा परिसर आहे. इथं सह्याद्री प्रतिष्ठान यांच्यातर्फे देखील पिंपळास कोट याबद्दलची एक थोडक्यात माहिती देणारा फलक लावलेला आहे ग्रामपंचायत पिंपळास आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांच्यातर्फे. तर मित्रांनो, या छोट्याशा आणि देखण्या अशा पिंपळास कोटची ही सफर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.